एकादशी भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे, म्हणून तिला हरिवासर असे म्हणतात. उपवास या शब्दाचा अर्थ आहे जवळ राहणे. आपल्याला जर भगवंताजवळ राहावयाचे असेल तर उपवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकादशी दिवशी सर्व भौतिक इंद्रिय तृप्तींच्या कार्यापासून दूर राहून भगवंतांच्या नामस्मरणात अधिकाधिक वेळ घालवावा. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितले आहे, उपाव्रतस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह उपवासः सविज्ञेयः सर्वभोग विवर्जितः. उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय तृप्तींच्या कार्यापासून दूर राहणे. निश्चितच एकादशी व्रताच्या पालनाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती तर होतेच, परंतु त्याच समवेत पंचम पुरुषार्थ भगवत भक्ती अथवा कृष्ण प्रेम देखील प्राप्त होते. श्री हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये सांगितले आहे, एकादशी व्रतम नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रैः विष्णू प्रीणन कारणम. भगवान श्री विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी एकादशी व्रताचे पालन कराव्यास हवे. हे त्यांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन कराव्यास हवे. भगवान श्री विष्णू प्रसन्न झाल्यामुळे सुख आणि समृद्धी आपोआपच प्राप्त होते. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज सांगतात, ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी. ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत. ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी. तुका म्हणे पुण्य राशी तो चिकरी एकादशी. अर्थात ज्याला ही एकादशी आवडत नाही ती जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती आहे. ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घाबरतात, कारण ती व्यक्ती महापापी मानली जाते. जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने गतजन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळ्या केल्या आहेत तोच केवळ एकादशी व्रताचे पालन करतो. एका दिवशी 2 तिथी येत असल्यास वैष्णव त्या दिवशीचे व्रत अथवा उत्सव दुसऱ्या दिवशी करतात. त्यामुळे आपण स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादशी दिनदर्शिकेमध्ये पाहतो.